चला, अध्याय 15वा आहे शिवपुराणाचा. निलिमा मॅडमचं पुस्तक आहे संपूर्ण श्री शिव महापुराणे. तर त्रिविध दीक्षा शक्तिपाताची आवश्यकता, गुरुचे महत्त्व. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले, हे मुने, तू मला पंचाक्षर मंत्राचे महात्म्य आणि त्याच्या प्रयोगाचे श्रुती समंत विधान सांगितलेस. आता मला मंत्रग्रहणातील शिवसंस्काराचा उत्तम विधी सविस्तर सांगण्याची कृपा कर. म्हणजे मंत्रातून कसं शिवाला साकारता येईल. उपमन्यू म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला समस्त पापांचा नाश करणारा विधी कथन करतो. हा पवित्र संस्कार स्वतः शिवप्रभूंनीच सांगितला आहे. ज्याच्या प्रभावाने मनुष्याला पूजाधिकांमध्ये उत्तम अधिकार प्राप्त होतो त्या षडध्व शोधन कर्माला संस्कार म्हणतात. शुद्धी करणारा असल्यामुळेच त्याला संस्कार हे नाव पडले आहे. हा विज्ञान देणारा आहे, पापवंदनाला क्षीण करणारा आहे, म्हणून या संस्काराला दीक्षा असेही म्हणतात. शिवशास्त्रामध्ये परमात्मा शिवजींनी शांभवी, शाक्ती आणि मांत्री या 3 प्रकारच्या दीक्षा सांगितल्या आहेत. शिवशास्त्रामध्ये परमात्मा शिवजींनी शांभवी, शाक्ती आणि मांत्री या 3 प्रकारच्या दीक्षा सांगितल्या आहेत. गुरुच्या केवळ अवलोकनाने, स्पर्शाने तसेच संभाषणाने जीवाला पापांचा नाश करणारी संज्ञा समक्य बुद्धी तात्काळ प्राप्त होते. तिला शांभवी दीक्षा म्हणतात. म्हणजे शांभवी दीक्षा म्हणजे काय बघा, गुरुच्या अवलोकनाने, स्पर्शाने तसेच संभाषणाने जीवाला पापांचा नाश करणारी संज्ञा सम्यक बुद्धी तात्काळ प्राप्त होते. म्हणजे गुरुच्या अवलोकनाने, नुसत्या स्पर्शाने, संभाषणाने हे जे काही ज्ञान प्राप्त होते, सम्यक बुद्धी प्राप्त होते, तिला शांभवी दीक्षा म्हणतात. म्हणजे गुरुच्या संपर्कात सुद्धा ते मग सकाळी सांगितलं ना तुम्हाला तसं. हां, हो, इव्हन हे बघा, नुसती अशी ट्रान्सफर करता येते, बुद्धी, ज्ञान सगळं संपर्कात आलं की सुरू. आपण मगाशी वाचलं की मुद्रा वेगळी, ही दीक्षा आहे. मगाशी आपण असं वाचलं की जे सत्पुरुष असतात त्यांच्या सहवासात ध्यान चांगलं लागतं, आपलं निराकार होतो आपण, म्हणजे व्हायब्रेशनलच इफेक्ट आहेत ना ते. तर तसं हे शांभवी दीक्षा. तिचे तीव्र आणि तीव्रतरा असे 2 प्रकार आहेत. तीव्र आणि तीव्रतरा. जिच्या योगाने पुरुषाच्या पापाची आत्यंतिक शुद्धी होते त्या दीक्षेला तीव्रा म्हणतात. आणि जिच्या योगाने पुरुषाला तत्काळ सिद्धी किंवा शांती प्राप्त होते त्या दीक्षेला तीव्रतरा म्हणतात. गुरुयोग मार्गाने शिष्याच्या शरीरात प्रवेश करून ज्ञानदृष्टीने ती जी ज्ञानवती दीक्षा देतात तिला शक्ती दीक्षा म्हणतात. बघा काय आहे, गुरु योग मार्गाने शक्ती ट्रान्सफर होते. केवळ तुम्हाला सांगते संकल्पाने. आपण जे संकल्प शिकतो ना, संकल्पानेच सगळं हे आहे, संकल्पानेच सृष्टी निर्माण झाली, संकल्पानेच शक्ती ट्रान्सफर होते. तर तसंच आहे, गुरुयोग मार्गाने शिष्याच्या शरीरात प्रवेश करून ज्ञानदृष्टीने जी ज्ञानवती दीक्षा देतात तिला शाक्ती दीक्षा म्हणतात. क्रियावती दीक्षेला मांत्री दीक्षा म्हणतात. यामध्ये सर्वप्रथम होमकुंड आणि यज्ञमंडप तयार करण्यात येतो. त्यानंतर गुरु बाहेरून मंद किंवा मंदतर उद्देशाने शिष्यावर संस्कार करतो. शक्तिपाताच्या अनुसार शिष्य हा गुरुच्या अनुग्रहाचे पात्र असतो. शैव धर्माचे अनुसरण शक्तिपातमूलक आहे, म्हणून त्याविषयी येथे थोडक्यात निवेदन करतो. म्हणजे बघा, शक्तिपाताच्या अनुसार शिष्य हा गुरुच्या अनुग्रहाचे पात्र असतो. शैव धर्माचे अनुसरण म्हणजे शैव धर्मात सुद्धा शक्तिपात आहे, शैव धर्मात सुद्धा आहे. आणि तत्व कारण तिघांनी केलंय ना, मग कोण बाहेर काढणार. ज्या शिष्यामध्ये गुरुच्या शक्तीचा पात म्हणजे शक्तीचे उड्डाण किंवा उतरणे होत नाही, त्याच्या ठायी शुद्धी, विद्या, शिवाचार, मुक्ती आणि सिद्धी संभवत नाही. म्हणून शक्तिपाताच्या विपुल लक्षणांना पाहून गुरुने ज्ञान आणि क्रियेद्वारे शिष्याला शुद्ध करावे. जो मोह वश याच्या विपरीत आचरण करतो तो दुर्बुद्धी नष्ट होतो. म्हणूनच गुरुने सर्व प्रकारे शिष्याची परीक्षा करावी. उत्कृष्ट बोध आणि आनंदाची प्राप्ती हेच शक्तिपाताचे लक्षण आहे. बघा, उत्कृष्ट बोध आणि आनंदाची प्राप्ती हेच शक्तिपाताचे लक्षण आहे. कारण ती पराशक्ती
प्रबोधानंद रूपिणी आहे. अंतकरणातली विक्रिया, सात्विक बदल, रूपांतर हेच बोध आणि आनंदाचे लक्षण आहे. अंतकरण द्रवित होते तेव्हा बाह्य शरीरात कंप आणि रोमांच उत्पन्न होतात. बघितलं, अंतकरण द्रवित होते तेव्हा बाह्य शरीरात कंप. मग कंप आपला काय होतोय कळलं का? मग म्हणजे शेवटी हृदया चक्रात काही ऍक्टिव्हेशन होतंय ना. मग अंतकरण द्रवित होते तेव्हा बाह्य शरीरात कंप आणि रोमांच उत्पन्न होतात. कंठ सद्गदित होतात, डोळ्यातून अश्रू उगळू लागतात आणि देह जड होतो. बघा, आपण म्हणतो आता इथे आलेलं, तुम्हाला आता काय अनुभव आला का नाही माहिती नाही आम्हाला, पण थोडंफार जर ध्यान करणारे असतील तर इथे जड होतं अंग. म्हणजे माझं सुद्धा होतंच, मग मला ते पेलवत नाही. खरं मी आले आणि जो जडपणा येतो ना तो नाही पेलवत, मग सुन्न होऊन जातो 2 दिवस तरी. मग इथे आलेल्यांचं किंवा आता आपल्याला ध्यानात होतंच की जड. काय होतं कळलंय का? होतं ना, मग तेच की. मग आता हे कशाचं लक्षण आहे? देह जड होतो, अंतकरण द्रवित तसेच सर्वांगाला घाम फुटतो शिष्यामध्ये. म्हणून ते शक्तिपात दीक्षा घेताना हे सगळं असं होतं. हे सगळे लक्षण तीव्रतेने होतात. सर्वांगाला घाम, गरम खूप होतं, सर्वांगाला घाम फुटतो शिष्यामध्ये दिसून येणाऱ्या या लक्षण. म्हणजे माझा अनुभव, डोळ्यातून अश्रू उगळू लागतात, देह जड होतो, तसेच सर्वांगाला घाम फुटतो. शिष्यामध्ये दिसून येणाऱ्या या लक्षणावरून गुरुने शिष्याची परीक्षा करावी. शिष्यानेही शिवपूजन आदी कार्यामध्ये गुरुच्या संपर्कात राहून अथवा त्यांच्याबरोबर राहून या लक्षणावरून गुरुची परीक्षा करावी. शिष्य हा गुरुकडून शिक्षण घेणारा असतो, म्हणून त्याच्या मनात गुरुबद्दल आदर, भक्ती, प्रेम असणे आवश्यक आहे. त्याने गुरुच्या गौरवाला अनुरूप असेच आचरण करावे. जो गुरु आहे त्याला शिव म्हटले गेले आहे आणि जो शिव आहे त्यालाच गुरु मानण्यात आले आहे. विद्येच्या स्वरूपात शिवच गुरुरूपाने विराजमान आहेत. म्हणून जसे शिव आहेत तशी विद्या आहे आणि जशी विद्या आहे तसे गुरु आहेत. शिव, विद्या आणि गुरु यांच्या पूजनाने समाधान फल होते. गुरु सर्व देवात्मक आणि सर्व मंत्रमय आहे. म्हणून गुरु आज्ञेला प्रयत्नपूर्वक शिरोधार्य मानावे. ज्या बुद्धिमान मनुष्याला स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्याने आपल्या गुरुशी काया वाचा मनी कधीही कपट करू नये. जो गुरु आज्ञेचे मनपूर्वक पालन करतो त्याला ज्ञान आणि संपत्ती प्राप्त होते. मनुष्याने आपली सर्व कार्ये गुरुच्या आज्ञेनुसारच करावीत. गुरु हा देव असतो, त्याचे घर हे देवमंदिर असते. हे लक्षात घेऊन गुरुच्या घरी त्याच्या समुख यथेष्ट आसनावर बसू नये. पाप्यांच्या संगतीने व पापाने मनुष्य पतित होतो, त्याप्रमाणे गुरूंच्या संगतीने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होऊन तो धर्मफलाचा भागीदार बनतो. तर ठीक आहे, हे एवढं आहे. बाकी काय मग सगळं गुरुबद्दल दिलेलं आहे. मॅडम तुम्हाला वाचायचं असेल जाऊन निलिमा मॅडम